आम्हाला संधी नाही दिली तर आम्ही तुम्हाला एक दमडा देणार नाही. ही काय प्रकार आहे? चाव्या आमच्या हातात आहेत, तिजोरीच्या चाव्या आमच्या हातात आहेत. तिजोरी काही तुमच्या घरातल्या पैशांनी भरलेली नाहीये. कार्यकर्ता वापरायचा, पदाधिकारी वापरायचा आणि त्याला फेकून द्यायचा किंवा कोणाचा तरी पराभव करण्याकरता एकत्र आलेलो नाही. अन्याय मात्र आमच्यावर आणि टीकाही आमच्यावरच सांगतो तुम्हाला. अजित पवारांना माझ्याबद्दल नेहमीच प्रेम आहे. म्हणजे स्वतःचं झाकून ठेवायचं, स्वतःचं कर्तृत्व शून्य आणि दुसऱ्यावरती टीका केली. यू आर इन पॉवर, तुम्ही सत्तेत आहात, तुम्ही सांगा लोकांना काय केलंय ते. तुमचं नाणं खणखणीत आहे ना, सांगा ना लोकांना. सरकारमध्ये जे सत्तेत असतात ते काही तांबडपट घेऊन आलेले नसतात सांगतो. इंदापूर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे आणि या निवडणुकीमध्ये अतिशय रंजक अशी लढाई पाहायला मिळते. एकमेकांचे विरोधक एकमेकांसोबत आघाडी करून लढतायत आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत हर्षवर्धन पाटील आहेत. खरं तर प्रदीप गारटकरांचा तुमचा संघर्ष संपूर्ण तालुक्याला माहिती आहे किंवा जिल्ह्याला माहिती आहे. कसं तुम्ही एकत्र आलेला आहात? अनेकांनी, अजित पवारांनी देखील याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. मला असं वाटतं आज 2 डिसेंबर आहे आणि महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 285पेक्षा जास्त नगरपालिकेचं मतदान आहे. तर सर्व मतदारांनी निर्भयपणानं आणि मुक्त वातावरणामध्ये फ्री फेअर अँड फेअरलेसली मतदान आपल्या हक्क बजावावा. तुमच्या जे मनात असेल ते जाऊन मताच्याद्वारे आपण आपल्या भावना व्यक्त कराव्यात असं मी आवाहन करतो. इंदापूर नगरपालिकेची निवडणुकीमध्ये आम्ही सगळे एकत्र का आलो तर मला असं वाटतं हे उपमुख्यमंत्र्यांनाच प्रश्न विचारला तर बरं होईल. कारण त्यांनी जी कृती केली, कारण प्रदीप गारटकर हा चळवळीतला कार्यकर्ता, ठीक आहे, त्याची आमची राजकीय मतभिन्नता होती, वैचारिक मतभेद होते, पण असं व्यक्तिगत काय आमचे त्याचे कधी वाद नव्हते. 3 विधानसभा तो माझ्याविरुद्ध लढला, 5 नगरपालिका इंदापूर शहरातल्या आम्ही आमने सामने लढलो. हे असं जरी असलं तरी एक प्रवृत्ती आता काही पक्षामध्ये थोडीशी दडपशाही, हुकुमशाही, भांडवलशाही ही जी प्रवृत्ती बाहेर यायला लागलेली आहे. मला असं वाटतं की आम्ही पण 40 वर्ष सार्वजनिक जीवनामध्ये काम करणारे कार्यकर्ते, आम्ही अनेक पदावर काम केलं, 6 मुख्यमंत्र्यांच्या बरोबर आम्ही काम केलं, 16-17 खात्यांचा अनुभव आम्हाला सरकारमधला आला. हे पण आमच्याबरोबर जवळजवळ 15 वर्ष आम्ही सत्तेत मांडीला मान लावून बसलो होतो. पण जे काही चित्र आता निर्माण झालेलं आहे की कार्यकर्ता वापरायचा, पदाधिकारी वापरायचा आणि त्याला फेकून द्यायचा, ही प्रवृत्ती मला काही आवडली नाही. आणि म्हणून कोणाच्या तरी विरोधाकरता आम्ही एकत्र आलेलो नाही किंवा कोणाचा तरी पराभव करण्याकरता एकत्र आलेलो नाही. ही दडपशाही, भांडवलशाही, दादागिरी, हुकुमशाही आणि सारखं काही झालं तर चाव्या आमच्या हातात आहेत, तिजोरीच्या चाव्या आमच्या हातात आहेत. अरे लोकशाही आहे. या लोकशाहीमध्ये तिजोरी काही तुमच्या घरातल्या पैशांनी भरलेली नाही आहे किंवा सरकारमध्ये जो निधी जमा होतो तो जनतेचा पैसा आहे, कर रूपाने जमा झालेला, आणि तो तुम्ही आम्हाला संधी नाही दिली तर आम्ही तुम्हाला एक दमडा देणार नाही. ही काय प्रकार आहे? या सगळ्या प्रवृत्तीच्या विरोधामध्ये आम्ही काही कोणाशी बोललो नाही. सगळे राजकीय पक्षाचे, एक पक्ष जर सोडला तो पण अर्धा आमच्याबरोबरच आहे, एक पक्ष जर सोडला तर बाकी सगळ्या, राष्ट्रवादी अर्धा तुमच्यासोबत आहेच. आता हे गारटकर कुठून आले? राष्ट्रवादीच होते की, जिल्ह्याचे अध्यक्ष होते, त्यांच्याबरोबर बी कार्यकर्ते आहेत. उद्या आता ग्रामीण भागात निवडणुका लागल्यानंतर गारटकरांना जिल्ह्यातला सुद्धा राष्ट्रवादीचा फार सपोर्ट आहे. लोक इथं रात्री अपरात्रीतून त्याचा प्रचार करून जातात गारटकरचा, कारण त्यांनी संघटनेत काम केलंय, त्यांनी पक्ष उभा केला आहे, पक्षासाठी योगदान दिलेलं आहे. मी त्या पक्षासाठी, अर्थात मला काही त्या पक्षाबद्दल बोलण्याचा अधिकार नाही, पण आज इथं सगळे राजकीय पक्षाचे जोडे आम्ही बाजूला ठेवून एकाच तत्वाने आम्ही एकत्र आलो. तो म्हणजे ह्या अन्यायाला कुठंतरी वाचा फोडली पाहिजे. आणि म्हणून ठीक आहे, आपली काय वैयक्तिक दुश्मनी आहे काय, आणि म्हणून आम्ही एकत्र आलो. या शहराला चांगलं प्रशासन द्यावं, भ्रष्टाचारमुक्त नगरपालिका चालवावी आणि कुठेतरी हा संदेश महाराष्ट्राला जावा की महाराष्ट्रातल्या राजकीय कार्यकर्ते, काम करण्याच्या कार्यकर्त्याची वैचारिक प्रगल्भता एवढी मोठी आहे की ते एका प्रश्नाकरता सगळे एकत्र येऊ शकतात. त्यामुळं मला असं वाटतं की इथल्या जनतेला पण हे आवडलं. जनतेला आवडलं नसतं तर आम्हाला लोकांनी प्रतिसाद दिला नसता. आज तुम्ही तुलना करा, आमच्या पदयात्रा, त्यांच्या पदयात्रा, त्यांची सभा झाली, तिथं राष्ट्राचे नेते येते, ते आले परवा इथं. पण आले, इथं आल्यानंतर आम्हाला अपेक्षा होती की ते गारटकरबद्दल बोलतील, बाबा त्याला का तिकीट दिलं नाही किंवा त्याला का डावलल्या गेलं. म्हणजे वैयक्तिक गारटकरला तिकीट नको होतं, पण ते जे कुठलं नाव सांगतील. मला यायचंय त्याच्यावरती. खरं तर उपमुख्यमंत्री अजित पवारांची इथं सभा झाली. खरं तर टीका गारटकरांवरती करणं अपेक्षित होतं, मात्र टीकेचे धनी तुम्ही होतात. असं आहे की अजित पवारांना माझ्याबद्दल नेहमीच प्रेम आहे आणि ते नेहमीच माझं चांगलं बघतात सांगतो. हां,
त्यामुळे ते ज्या ज्या वेळेस माझ्याबद्दल बोलतात ना ते नेहमीच चांगलं बोलतात सांगतो. मी त्यांची ती एक स्टाईल आहे. म्हणजे हर्षवर्धन पाटलाबद्दल कुठेही गेल्यानंतर आणि माझे एक 2-3 मुद्दे त्यांना फार आवडतात. म्हणजे मी जॅकेट घालतो किंवा आता समजा आम्ही कांगवेने केस विंचरतो, हे त्यांचे माझ्याविषयी त्यांचे आवडीचे विषय सांगतो. चांगली गोष्ट आहे ना. म्हणजे माझ्या पर्सनल गोष्टीबद्दल ते इतकं चांगलं बोलतात, त्यांनी असंच बोलत राहावं असं मला वाटतं सांगतो. खरं तर एक प्रश्न उपस्थित करतात ते, 19 वर्ष तुमच्याकडे मंत्रिपद होतं, मग त्या 19 वर्षाच्या काळात विकास का केला नाही असा थेट सातत्यानं प्रत्येक विरोधक तुमचा इथला प्रश्न तुम्हाला हा उपस्थित करत असतो. मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे की 19 वर्षामध्ये ह्या इंदापूर तालुक्यामध्ये काय काम केलं हे तुम्ही विचारण्याची आवश्यकता नाही आहे. गेल्या 20 वर्षामध्ये ह्या इंदापूर तालुक्यामध्ये 25 सबस्टेशन्स उभा केले, MIDC आम्ही आणली, सहकारी संस्था उभ्या केल्या, कॉलेजेस काढले, इंजिनिअरिंग कॉलेज काढलं, बी फार्मसी काढलं, त्याच्यानंतर हायस्कूल्स काढले, त्याच्यानंतर 22 गावाला 7 नंबरवरती 10,000 एकराला पाणी दिलं. खडकवासल्याचं पाणी पहिल्यांदा आम्ही इंदापूर तालुक्यात 220 किलोमीटरमध्ये आणलं. भीमा नदीवरती 4-4 बंधारे झाले, नीरा नदीवरती 12-12, 15-15 बंधारे झाले, वायनरी काढली, दूध संघ काढला, बँक काढली, वाहतूक संस्था काढली, रोजगार निर्माण केला. आता हे एवढं सगळं केल्यानंतर हे लोकांच्या समोर आहे. बरं ठीक आहे, आता 2014 नंतर तुम्ही सत्तेत आहात. मग आता 11 वर्ष सत्ता तुमच्या ताब्यात आहे, तिजोरीच्या चाव्या तुमच्या ताब्यात आहेत. आता त्याला किती चाव्या तिजोरीला आहेत मला माहीत नाही. जो तो उठतोय म्हणतो चाव्या आमच्याकडेच आहे, म्हणजे कदाचित 5-50 चाव्या त्या तिजोरीच्या असतील, ते तुमच्या ताब्यात आहेत. मग हे सगळं तुमच्याकडे असताना माझा प्रतिप्रश्न असा आहे की तुम्ही सत्तेत आहात, आम्ही विरोधात आहोत, तरीही अजून तुम्हाला आमचं 19 वर्ष जर दिसत असतील, म्हणजे स्वतःचं झाकून ठेवायचं, स्वतःचं कर्तृत्व शून्य आणि दुसऱ्यावरती टीका केली, म्हणजे समोर बसलेली जनता का इतकी भोळी नाही आहे. माझा प्रतिसवाल तुम्हाला असा आहे की तुम्ही जर 850 कोटी इंदापूर शहराला आणले म्हणता, मग 25,000 मताच्या निवडणुकीला उपमुख्यमंत्र्याला ज्यांच्या घरात लग्न कार्य आहे ते सोडून तुम्हाला प्रचाराला आमच्याकडे यावं लागतं. तुमचा कॅबिनेट मंत्री हित आहे, एवढा पॉप्युलर आहे तो, एवढा लोकाभिमुख त्याचा हे आहे, सगळा चांगली गोष्ट आहे. मग त्यांचा हक्क घरदार फिरते प्रचाराला सांगतो. 850 कोटी रुपये आम्ही विचारतो शहरामध्ये, 850 कोटी दाखवा आम्हाला कुठे येते. म्हणजे किती भूलथापा लोकांना हाणायच्या. ह्या इंदापूर शहरामध्ये ST स्टँड BOTवरती पहिल्यांदा आम्ही केलं. सेंट्रल बिल्डिंगची संकल्पना आम्ही मांडली, ती उभा केली. नगरपालिकेची नवीन इमारत आम्ही उभा केली. या इंदापूर शहरातली बाजारपेठ व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन आपण त्याची रुंद केली. त्यानंतर इतकं रोजगार निर्माण करून दिला. आज इंदापूर शहराची बाजारपेठ कोणावर चालते? ग्राहकाच्या खिशामध्ये 2 पैसे कोण आणून देतं? हे डांबर, खडी आणि पूल आणि सिमेंट आणि स्टील हे काय ग्राहकाची उत्पन्नाचे मार्ग नाही आहेत. ठीक आहे, पूल केला, चांगली गोष्ट आहे, दळणवळणाचं झालं. पण आज इंदापूर शहरात तुम्ही काय केलं सांगा? तुम्ही किती मुस्लिम लोकांना नोकऱ्या लावल्या? तुम्ही किती दलित लोकांना नोकऱ्या लावल्या? तुम्ही किती पारधी समाजाला नोकऱ्या लावल्या? तुम्ही किती OBCच्या लोकांना सांगा ना. तुम्ही आता 11 वर्ष सत्तेत आहात. आता यू आर इन पॉवर, तुम्ही सत्तेत आहात, तुम्ही सांगा लोकांना काय केलंय ते. आम्ही सांगतो, आज आम्ही पारधी समाजाची सुद्धा 10 माणसं नोकरी लावल्या. आमच्या कॉलेजमध्ये 2 पारध्याचे प्रोफेसर आहेत. आज आमच्या कॉलेजमध्ये 150 शिक्षण संस्थेमध्ये आमच्या 150पेक्षा जास्त मागासवर्गीय लोक आज या ठिकाणी हे करतायत. तर मला असं वाटतं की हे सगळं आहे. आज संस्था आम्ही काढल्या, कर्मयोगी साखर कारखाना, नीरा भीमा साखर कारखाना, आम्ही त्याची संस्था बघावत. आम्ही तो चालवायला दिला म्हणजे काय गुन्हा केला नाही. आम्ही सांगतो तुम्हाला काय गुन्हा केला आम्ही. तुमच्या ताब्यात बँक आहे, तुम्ही गेले 35 वर्ष पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही मोठी करण्यामध्ये आमचं योगदान आहे. 500 कोटी रुपये आम्ही त्या बँकेला व्याज भरलेलं आहे. आणि तुम्ही आमचं कर्ज प्रकरण अडवता, तुम्ही आम्हाला भांडवल देत नाही, नियमाप्रमाणे तुम्ही आम्हाला कर्ज देत नाही, आमचे पैसे भरून घेता. आणि पैसे भरल्यानंतर पवारसाहेबांनी फोन केला बँकेच्या चेअरमनला. पवारसाहेबांनी उपमुख्यमंत्र्यांना सांगितलं, मी स्वतः 4 वेळा उपमुख्यमंत्र्यांना भेटायला गेलो की आम्ही नीरा भीमाचे तुमचे 30 कोटी रुपये भरलेत इथेनॉलचे, तुम्ही आम्हाला 40 कोटी द्या. बोर्डात प्रकरण मंजूर झालं. PDC बँकेच्या फोन करून सांगितलं, नाही म्हणले. कोणी सांगितलं? कुणी सांगितलं? मी कोण बँक चालवते? बँक कोण चालवते? तुम्हीच बँक चालवता ना. बँक हे बघा, बँक तुम्ही जरी विश्वस्त असला तर ती बँक मोठी करण्यामध्ये त्याच्यामध्ये राजेंद्र कुमार घोलप असतील, त्याच्यामध्ये चंदूकाका जगताप असतील, त्याच्यामध्ये साहेबराव सातकर असतील, त्याच्यामध्ये
तुमचे शिवाजीराव भोसले असतील, या सगळ्या लोकांनी त्या काळामध्ये 5-6 हजार कोटीपर्यंत ती बँक नेली. ती बँक मोठी झाली. ती शेतकऱ्यांची बँक आहे, संस्था शेतकऱ्याच्या आहेत. मी एका बाजूला तुम्ही आमचे पैसे अडवायचे, कारखाने बंद पाडण्याचा प्रयत्न करायचा. मी कर्मयोगी साखर कारखाना सहकारी तत्वावरच आहे. आम्ही इन्व्हेस्टर आणला, आम्ही त्यांना चालवायला दिलं. गैर काय, मला शेतकऱ्यांची पेमेंट वेळेवर द्यायचं आहे, मला सहकारातला शेतकऱ्यांचा अधिकार तसाच ठेवायचा आहे. काय चुकीचं काय केलं ह्याच्यामध्ये? आज निराभिमा साखर कारखाना आम्ही चालवतो. मग तुम्हाला आमच्या कारखान्याचं 150 कोटीचं कर्ज दिसतं. छत्रपती साखर कारखान्यावर 650 कोटीचं कर्ज आहे. हे तुमच्या मांडीला मांडून बसणारे जे कृषी मंत्री आहेत तेच कारखाना 12 वर्ष चालवत होते ना. जाचक बापू चांगला माणूस आहे, त्यांचं योगदान आहे. मग 20 वर्ष त्यांना का बाजूला ठेवलं तुम्ही? आजच तुम्हाला जाचक बापू का दिसले चेअरमन करण्यासाठी? 12-15 वर्ष तुम्ही कारखाना 600 कोटीच्या खड्ड्यात नेऊन घालायचा कर्जामध्ये. का आम्हाला बोलता येत नाही का? आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या बाबतीमध्ये बरं निवडणूक कोणाची आहे? नगरपालिकेची आहे. माझा काही संबंध आहे? तुम्ही सगळं ते घडवून आणताय ना. तुम्ही इथं उभा राहताय, तुम्ही संस्था नीट चालवत नाही आणि त्याच्यामुळं एकमेकांचे कधी तोंड न बघणारे एकत्र येतात असं अजित पवारच म्हणतात. तोंड बघणारी म्हणजे काय? तुम्हाला कोणी पण चालतं. तुम्ही पण कोणाकोणाची तोंड बघता ते आम्हाला माहिती आहे ना. आणि दुसरी गोष्ट असं आहे, आमची कोणती संस्था अडचणीत आहे सांगा मला तुम्ही पहिल्यांदा अगोदर आमच्या संस्थेचा अभ्यास करा. माझं तो खुलं आव्हान आहे. आमची इंदापूर अर्बन बँक आहे, त्याला अ वर्ग आहे. तुमची बारामती अर्बन बँक आहे, त्याला ब वर्ग आहे. आमच्या इंदापूर अर्बन बँकेला RBIने 15% डिव्हिडंड द्यायला परवानगी दिली. तुम्हाला दिली का डिव्हिडंड द्यायला परवानगी? तुमचं नाणं खणखणीत आहे ना, सांगा ना लोकांना. तुमचा तालुका दूध संघ तुम्ही डायनॅमिक्सला चालवायला दिला, आम्ही चालवतो. आमचं 75,000 लिटर दूध आहे, क्वालिटीचं दूध आहे. अमोलशी आमचा ॲग्रीमेंट झालेला आहे. निराभिमा साखर कारखाना आज आमचा 3,500 टनाचा कारखाना आहे, 6,000 टनांनी चालला आहे. 2 लाख टनाचं क्रशिंग झालं. काय चुकीचं काय वागलो आम्ही ह्याच्यामध्ये? तुमच्यात आम्ही सत्तेत नाही, राजाश्रय नाही म्हणून तुम्ही आमच्या संस्थेची अडवणूक करायची आणि परत सांगायचे की ह्यांना संस्था चालवायला येत नाहीत. हां, बरं तुम्ही कोणत्या संस्था निर्माण केल्या सांगा? तुम्ही कोणत्या संस्थेची संस्था बघात सांगा ना. तुम्ही आमच्यावर आरोप करताना, आमच्याकडे बोट दाखवताना 4 बोटं तुमच्याकडे आहेत. आणि आम्ही काय ना, आमचा सरळ लोकांच्या समोरचा कारभार आहे. आम्ही काय चुकीचं केलं ह्याच्यामध्ये? आम्ही काही चुकीचं केलं नाही आणि आम्ही चुकीचं करणार नाही. मी कसा आहे ह्याचा दाखला तुमच्याकडून घेण्याची आवश्यकता नाही. तुम्ही सहकार मंत्री राहिलेला आहात. तुम्ही असं म्हणताय की तुमच्या बोलण्यात एकच जाणवतो की आम्हाला अडवणूक केली जाते. आजची राजकारणाची परिस्थितीकडे तुम्ही कसं बघता? ज्यावेळेस सहकार मंत्री 10-15 वर्षापूर्वी ज्यावेळेस तुम्ही सहकार मंत्री होता, आजची परिस्थिती राजकीय काय जाणार? नाही, आज राज्याचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस. त्यांच्याकडे कुठलं काम, सार्वजनिक काम घेऊन गेलं तर ते तत्परतेनं ते काम करतात. ते कुठला असा पक्षभिक्षाचा विचार करत नाहीत. मला अनुभव आहे. जे पूर्वीचे काळातले जे मुख्यमंत्री होते, आता मी 6 मुख्यमंत्र्यांवर काम केलं. विलासराव देशमुख होते, अशोक चव्हाण होते, पृथ्वीराज चव्हाण होते, मनोहर जोशी होते, नारायण राणे होते, सुशीलकुमार शिंदे. त्यांनी कधी असा पक्षभिक्ष बघितला नाही हो. पण इथं ह्या महायुतीमध्ये असा एक पक्ष आहे की तो आमच्या पक्षाचा आहे का, ह्याचा राजकीय फायदा काय होईल, मग इथं ह्याला अडवलं पाहिजे, तिथं त्याला ही केलं पाहिजे, तिथं त्याला ती केलं पाहिजे. अहो आमचं सोडून द्या, आम्ही तर विरोधातले आहे. हे महायुतीतल्या लोकांची सुद्धा काम अडवतात. संग्राम थोपट्यांना जर कर्ज दिलं त्या राजगड साखर कारखाना, तर तुमच्या पोटात दुखायची काय कारण आहे? राजगड साखर कारखाना शेतकऱ्याच्या मालकीचा आहे. 4,000 कोटी रुपये तुम्ही दिले NCDC मार्फत. मी पण डायरेक्टर NCDCवर आहे. मला असं वाटतं, मी पण 10 वर्ष संसदीय कार्यमंत्री होतो. माझ्या ऑफिसमध्ये कायम भाजप सेनेचे आमदार यायचे. खुद्द देवेंद्र फडणवीस साहेब त्यावेळेस नुकतेच आमदार झाले होते. गडकरी साहेब होते, मुंडे साहेब होते, एकनाथ खडसे होते, रामदास कदम होते, नितीन गडकरी होते, विनोद तावडे होते, आशिष शेलार होते, चंद्रशेखर बावनकुळे होते. ही सगळी माणसं यायची, आम्ही त्यांना मदत करायचो. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. सरकारमध्ये जे सत्तेत असतात ते काही थांबडपट घेऊन आलेले नसतात. सांगतो, शेवटी जनतेचं सरकार असतं. पण दुर्दैवानं असं होत नाही आणि मग आडवा ह्यांना. आज मला सांगा, तुम्ही फक्त टार्गेट करायचं मला. काय हो तुमचा एवढा राग काय कर्मयोगी साखर कारखान्यावर? तुमचा एवढा राग त्या निराभिमा कारखान्यावर काय बरं? काय कारण काय मला समजू द्या ना. बरं, आम्हाला जो ऊस घालणारा शेतकरी आहे तुमचा मतदार नाही का? सगळा मतदार माझाच आहे सांगा मला तुम्ही. आमचा द्वेष का करता एवढा तुम्ही? का करत असतील?
आता त्यांनाच विचारलं पाहिजे का द्वेष करता म्हणून. कदाचित असंही असू शकतं की हे 2 संस्था एकदा बंद पडल्या की 2 हेतू साध्य होऊ शकतात. एक राजकारण बी ह्यांना करायला सोपं झालं आणि दुसरी गोष्ट कच्चा माल कोणाला तरी पाहिजे असेल. ऊस इथं उपलब्ध जो आहे आज आमच्या ह्या बॅकवॉटरला 16-17 लाख टन ऊस आहे. त्या पलीकडच्या पट्ट्यामध्ये आता ह्या तालुक्यामध्ये जर 40 लाख टन ऊस निर्माण झाला, हा काय 10 वर्षात झाला काय? तुम्ही सांगा मला, हे विकास तुम्ही 19 वर्षात काय केला म्हणून सांगता? उजनी धरण कुणी बांधलं? भाटघरचं पाणी शेटपळ तलाव कोणी उंच केला? हे बंधारे कोणी बांधले? ऊस कुठनं आला हा काय 10 वर्षात ऊस आला का? सांगा मला तुम्ही. डाळिंब या तालुक्यामध्ये आज 10,000 एकराचं डाळिंब आहे. 10,000 एकरामध्ये द्राक्षे आहेत, पेरू आहेत, ड्रॅगन फ्रूट आहे. हे आलं कुठनं? केळीच्या बाग आहेत, ह्या कुठनं आल्या? हे काय 5-10 वर्षात आल्या का? हे लॉंग प्रोसेस आपण केलेली आहे. म्हणून इंदापूर तालुका 80% बागायत झाला. आणि मग उद्या आमचं पाणी भाटघरचं खाली यायचं म्हणलं की मध्ये कोणीतरी अडवायचं. आम्हाला पाणी खडकवासल्याचं आणायचं म्हणलं तर मध्ये कोणाच तरी लिफ्टला पाणी घेऊन जायचं. म्हणजे अन्याय मात्र आमच्यावर आणि टीकाही आमच्यावरच सांगतो तुम्हाला. हे लोकांना कळतं सगळं. आज मला सांगा, इंदापूरची MIDC मी 98 साली आणली, 96 साली. सगळ्या MIDC डेव्हलप झाल्या आणि आमची MIDC मागं ठेवली. का बरं? आत्ता सगळी MIDC आमची फुल फ्लेज झाली. आज 1 गुंठा जागा शिल्लक नाही तिथं. आज 8 ते 10,000 कोटीची गुंतवणूक झाली. 7,000 लोक तिथं काम करतात. कुणी आणली MIDC? तुम्ही तेच राजकारणात तो होता का? आत्ता जे लोकप्रतिनिधी ते तर राजकारणात तो होते का? ते 12ला जिल्हा परिषदला निवडून आले. तेव्हापासून इंदापूरचा मोठ्या प्रमाणात सुसाट असा विकास झाला असं सातत्यानं भरणे सांगा ना मला तुम्ही. मी तेच विचारतोय तुम्हाला. मी ते काय सांगतात म्हणण्यापेक्षा तुम्ही आता या भागातले पत्रकार आहात, तुम्ही दाखवा मला फिरून चॅनलमध्ये किंवा रेकॉर्डिंग करून दाखवा. हा विकास झाला 10 वर्षामध्ये, झपाट्यानं विकास झाला. चला मी तुम्हाला दाखवतो. 10 कोटीचं रस्त्याचं काम किती वेळा केलं, 500 कोटीचे रस्त्याचे टेंडर कसे निघाले, मी तुम्हाला दाखवतो ना. मी काय कोणावर व्यक्तिगत आरोप करणार नाही. माणसं बोलतात खाली. आता काय प्रत्येकाला सगळं माहिती आहे सांगतो. म्हणून मला असं वाटतं की तुम्हाला संधी मिळाली ना, दुसऱ्यावर टीका करण्यापेक्षा तुम्ही ह्या जनतेची कामं करा. तुम्ही इथं प्रशासनावरती लक्ष द्या. आज इथं साधं रेशन कार्ड कोणाला मिळत नाही. आज इथं एखाद्या मुलीचं लग्न झालं तर तिचं रेशन कार्डामधलं नाव कमी होत नाही. एखाद्या घरात नवीन सून आली तर तिचं रेशन कार्डामध्ये पुरवणीत नाव येत नाही. आज रस्त्याची 1000 प्रकरणं पेंडिंग आहेत. शेतकऱ्यांना पांदन रस्ते नाहीत. स्वस्त धान्य दुकानामध्ये कोण बघतंय का? 11 वर्षामध्ये आमसभा नाही तालुक्याची. आमसभा कुणी घ्यायची असती? समन्वय समितीची सभा नाही. हा विकास नाही का? इथं आरोग्य केंद्र आहे आपलं, वर्ल्ड बँकेतनं आम्हीच बांधली 10 कोटीची इमारत ती. तिथं स्नेक बाईट आणि डॉग बाईटची सुद्धा औषध वॅक्सिनेशन नाही आहे तिथं. OPD तर सोडूनच द्या. पॅरासिटेमॉलच्या गोळ्या नाहीत सांगतो तुम्हाला. विरोधक म्हणत नाही. हे पब्लिक बोलतंय सांगतो. तर आमचं काय म्हणणं आहे की ह्याच्यावर लक्ष द्या. हे लोकांसाठी काम करा. बरं तुम्ही काय रोजगार दिला? कुठली एखादी शाळा काढली? सांगा ना मला तुम्ही. विकास नाही का? मला सांगा, कुठं कॉलेज काढलं का? कुठं हायस्कूल काढलं का? ही मुलं विकास म्हणजे काय? ह्याला शिकवायला नको मुलांना पुढच्या पिढीला? आज आम्ही अभिमानानं सांगतो, आज दरवर्षी 100 मुलं मुली आम्ही MPSCमधनं तयार करतोय. आम्ही अभ्यासिका सुरू केल्या, आम्ही अकॅडमी सुरू केल्या. आज माझ्याकडे 40,000 मुलं आहेत शिक्षणामध्ये सांगतो. ही कुणाची मुलं आहेत? गोरीगरिबाची मुलं आहेत. हे काय होतं माहिती आहे का? आम्ही ह्या गोष्टी बोलत नाही आणि सत्तेत राहून सत्तेच्या माणसाने आरोप नसतो करायचा. आरोप विरोधी लोकांनी करावा लागतो लोकशाहीमध्ये. पण इथं काय झालंय, सत्ता तुमची आणि आरोप मात्र आमच्यावर, जी आम्ही सत्तेत नाही आहे. अरे तुमचं काम आहे, तुम्ही लोकांना सांगा ना. त्या नगरपालिकेची भाषणं बघितली मी, किंवा काही नेते आले इथं भाषण करा. तुम्ही शहराकरता काय करणार आहे किंवा काय केले ते सांगा. तुम्ही ड्रेनेजचं काम केलं, रस्ते केले अगोदर आणि मग ड्रेनेजचं काम, रस्ता उकरला. जाऊन फिरा शहरामध्ये. आता काय अवस्था आहे बघा. हा रिंग रोड केला, कुणी रिंग रोड अडवला? इथं अपघात होतात, कुणी अडवला? आमच्या इथं तरंगवाडीला तळ आहे पाण्याचं, ते खडकवासल्याचं भाटघरचं पाणी तिथे यायचं. म्हणजे आपण घ्यायचो, तिथनं चांगलं पाणी द्यायचो आपण. 10 वर्ष झाले एक थेंब नाही त्या तरंगवाडी तळ्यामध्ये. मग आमचं 0.75 TMC पाणी आमचं नेलं कुणी? हे काही बोलत नाहीत माणसं. सांगा मला तुम्ही. मला असं म्हणायचं आहे की कोणावर माझा आरोप नाही. तुम्हाला संधी दिली ना पब्लिकने आत ना, बरं एकदा नाही 3दा दिली तुम्हाला. आता तुम्ही तुमचं कर्तृत्व दाखवा ना.
दुसऱ्यावर आरोप केल्यामुळं आपलं कर्तृत्व जे शून्य आहे ते उजळून येत नाही. आणि म्हणून स्वतःचं सगळं निष्क्रियतेचं जे काम आहे ते झाकून ठेवायचं आणि दुसऱ्याचं वाकून बघायचं. ही प्रवृत्ती तालुक्याच्या लोकांना मान्य नाही. म्हणून तरी आघाडी झाली आमची सगळी. आम्ही आघाडी झाली म्हणजे काय, ही तुमचीच माणसं आहेत सगळी, ही माझी माणसं नाही आहेत. माझला आमच्याबरोबर असणारा वर्ग आहे असाच आहे सगळा, कुठे गेलेला नाही. तुम्ही आत्मपरीक्षण करा. एक राष्ट्रवादी पक्ष स्थापन झाल्यापासून जेवढे तालुक्याचे अध्यक्ष झाले, आज एक तरी तुमच्याबरोबर आहे का? त्यांना विचारा की तुम्ही, एक तरी तालुक्याचा राष्ट्रवादीचा अध्यक्ष तुमच्याबरोबर आहे का? जिल्हा अध्यक्ष सुद्धा तुमच्यापासून दूर गेला. म्हणजे काहीतरी तुमचं चुकतंय, तुमचं बरं का, आमचं नाही काय. हां, आणि तो विचारण्याचा मला पण अधिकार नाही आहे, तो तुमच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. पण कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टी फक्त यूज ऑन थ्रो करायचं आणि कोणालाही मोठं होऊन द्यायचं नाही. आज आमच्या तालुक्यात मला विरोधक होते. हे सगळे विरोधक का आम्ही एकत्र आलो, तर माझ्या सत्तेच्या काळामध्ये मी कोणावर अन्याय केला नाही, विरोधकावर सुद्धा अन्याय केला नाही. मी ठरवलं असतं तर ह्यांना मी पुढे येऊन दिलं नसतं कोणाला, कारण मी सत्तेत होतो 20 वर्ष. तुम्हाला माहिती सत्ता असल्यानंतर कसं असतं, पण मी नाही केलं. मी कधीच ती लेवल सोडली नाही आणि आजही लेवल सोडणार नाही, पुढे लेवल सोडणार नाही. मला एक गोष्ट सांगा, तुम्ही ज्या पक्षामध्ये आहात त्या ठिकाणी राज्यभरात अनेक ठिकाणी निवडणूक लढतात. काय परिस्थिती आहे साधारणतः एकंदरीत राज्यातल्या निवडणुकांची? कशा पद्धतीनं निकाल अपेक्षित आहेत? हे बघा, आता महाराष्ट्रामध्ये निवडणूक ही सगळी स्थानिक पातळीवर गेलेली आहे. बहुतांशी ही निवडणूक काय फार पक्ष पातळीवर नाही आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या बहुतांशी स्थानिक पातळीवर होतात. आता जिथं जिथं जे जे स्थानिक इक्वेशन असेल त्याप्रमाणे रिझल्ट लागतील असं मला वाटतं. तुम्हाला थांबवायचं खरं तर तुम्ही असं म्हणताय स्थानिक पातळीवरची, खरं तर नगरपालिकेची निवडणूक ही स्थानिक पातळीचीच असते. परंतु ज्या पद्धतीनं सध्या प्रचार चालू आहे, राज्यातले बडे बडे नेते फिरतायत, वेगवेगळ्या आश्वासनं देत आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला आत्ताही असंच वाटते काही स्थानिक पातळीची निवडणूक आहे म्हणून? नाही, आता असं झालेलं आहे की नेते का फिरतात हे जो उत्तर मी काही सांगू शकत नाही, कारण तो ज्या त्या नेत्याचा एक कार्यशैली असते, काम करण्याची पद्धत असते. परंतु लोक हा विचार करतात की बाबा ही आमची स्थानिक स्वराज्य संस्था आहे, आता उद्या जरी असंच झालं तर उद्या ग्रामपंचायतला असंच फिरावं लागेल. मग मला काय म्हणायचं आहे की या निवडणूक असतात ना, ठीक आहे, आता ज्यांनी त्यांनी आपापल्या पद्धतीने प्रयत्न करतात, पण आता नाही म्हणलं तरी आता राजकारणाची दिशा बदलत चाललेली आहे, राजकारणाचे कन्सेप्ट बदलत चाललेले आहेत, कार्यकर्त्याला ऑप्शन्स फार झालेले आहेत, आता पक्ष फार झालेले आहेत. त्यामुळं कोण थांबायला तयार नाही, प्रत्येकाला घाई झालेली आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीचं प्रतिबिंबाने पुन्हा 5 वर्ष निवडणुका झाल्या नाहीत, म्हणजे एक पिढी बाजूलाच गेली ना. त्यामुळं आणि पुन्हा अजून परत काही निवडणुका कशा बघितलं ना, आता परत 20 निवडणुका एकदम पुढे गेल्या सांगतो. आता ती उमेदवाराची पंचायतच झाली की आता. तर अशा गोष्टी घडतायत. पण कुठंतरी मतदार हा विचार करतोय की आपण आता कशा पद्धतीने पुढे गेलं पाहिजे. प्रश्न आहे खरं तर, गेल्या अनेक दिवसापासून जशी विधानसभा झाली त्याच्यानंतर काही महिन्यातच किंवा काही दिवसातच हर्षवर्धन पाटील भाजपच्या वाटेवरती असं सातत्यानं चर्चा होती. नाही, देवेंद्र फडणवीस साहेबांचे माझे व्यक्तिगत संबंध आहेत आणि ते आज नाहीत, ते नागपूरचे महापौर झाल्यापासूनचे संबंध आहेत. आणि माझी राजकारणाची पद्धत अशी, मी जिथं असतो तिथं मी निष्ठेनं असतो, मी असं कधी हे करत नाही. पण व्यक्तिगत संबंध आणि ज्या वेळेस आमचं भेटणं होतं, सार्वजनिक कामं असतात, माझं वैयक्तिक काहीच काम नसतं. आणि मी कधी वैयक्तिक काम मी आजपर्यंत कधी कुणाला सांगितलं नाही, कारण व्यक्तिगत कामाने तो कार्यकर्ता नेता त्याची उंची कमी होती. मी ह्या मताचा आहे. सार्वजनिक जीवनामध्ये काम करताना आपण लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी आपण असतो. आणि त्यामुळं साहजिकच आहे, आता कुणी चर्चा काही पण करतं, पण मला असं वाटतं की व्यक्तिगत संबंध. आता काल योगेंद्र पवारांच्या लग्नाला रिसेप्शनला देवेंद्र फडणवीस गेले होते, राज्याचे मुख्यमंत्री. मग आपण काय अर्थ लगेच वेगळाच काढायचा का? त्यामुळे मला असं वाटतं की ते प्रमुख आहात, कामानिमित्तानं आम्हाला त्यांच्याकडे जावं लागतं. संस्था आहेत, राष्ट्रीय स्तरावरचं अध्यक्षपद पण माझ्याकडे आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी करायच्या म्हणल्यानंतर सगळ्याची संबंध ठेवतो आम्ही. पण मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, पवारसाहेबांच्या पक्षामध्ये काम करणारा मी एक कार्यकर्ता आहे. आणि मला असं वाटतं ह्या पद्धतीने आमची कामाची पद्धत चालू आहे. राज्यात एकंदरीत निकाल कसा लागेल असं वाटतं?
आता आज काही सांगता येत नाही आपल्याला. अगोदर आजचं मतदान तर होऊ द्या सगळं, मतदानाची टक्केवारी कशी लागते काय लागते सगळी. परंतु लोकांच्यामध्ये प्रचंड उत्साह आहे. मताची टक्केवारी वाढेल. आता मी सकाळी इंदापूरचं सुद्धा माहिती घेत होतो. लोक सकाळपासूनच रांगेमध्ये उभा आहेत आणि मताची टक्केवारी वाढेल. आणि स्थानिक स्वराज्याच्या संस्था निवडणुकीमध्ये चुरस असतीच. काय फार मताचा फरक नसतोच कोणाचा निवडून येण्यामध्ये आणि पराभव होण्यामध्ये, कारण लोकलच असतं ते. एक भाऊ इकडं तर एक भाऊ तिकडं, त्याची वहिनी इकडं तर त्याची मिसेस इकडं, हे असंच असतं लोकल लेवलला. तर निवडणुका चुरशीच्या होतील, अटीतटीच्या होतील, पण काही ठिकाणी निकाल धक्कादायक पण लागतील, काही ठिकाणचे निकाल अपेक्षित धरले त्याप्रमाणे लागतील आणि बहुतांशी नवीन चेहऱ्यांना संधी ही बऱ्यापैकी लोक देतील असं मला वाटतं. इंदापूरचा निकाल काय लागेल? इंदापूरचा निकाल, माझा जनतेवर विश्वास आहे. इंदापूर शहर हे पूर्वीपासून खूप प्रगल्भ विचारानं काम करणारे इंदापूर शहर आहे. कारण मी या शहरामध्ये राहतो गेले 40 वर्ष. माझा अनुभव, आमचे काका शंकररावजी पाटील त्यांचा 50 वर्षाचा अनुभव, हा सगळा जर बघितला तर इंदापूर शहर हे दडपशाही, दादागिरी, भांडवलशाही, त्यानंतर अर्थकारणाची नीती ह्याला भीक न घालणारे शहर आहे. आणि त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की आम्ही सगळे येऊन गारटकरसारखा एक तळागाळातला चळवळीतला कार्यकर्ता, ज्याला सगळ्याच प्रश्नांची जाण आहे आणि एक आश्वासक चेहरा आहे, काम करण्याची धमक आहे, प्रशासन चांगलं चालवू शकतो आणि शहराच्या नागरिकांच्या हिताचे निर्णय तो घेऊ शकतो. त्यामुळं कृष्णा भीमा विकास आघाडीच्या बाजूनी घवघवीत यश मिळेल अशी मला खात्री आहे. एक शेवटचा प्रश्न विचारतो. अजित पवारांना काय सांगू इच्छिता? काय आता त्यांनी सातत्यानं आमच्याकडे येत राहावं, इंदापूरला येत राहावं. फक्त मला त्यांना एकच सांगायचं आहे की आमच्याबद्दल भाषण करताना अगोदर आपण माहिती घ्या. तुम्ही काय करता, स्टेजवर बसल्यानंतर तुम्हाला तिथं बसून काही लोक चिच्चाटापाट्या देतात, सांगतो ते दिसतं टी व्हीवरती सगळं. ते लाईव्ह सभा असते ना, ते दिसतं. आता परवा इंदापूरला आले तर ते असे बसले होते आणि इकडं 2 जण कानाला लागले होते आणि तिकडं 2 जण कानाला लागले होते आणि ती पेननी काय काय लिहित होते. त्याच्यापेक्षा अगोदर आपण माहिती घ्या, बाबा कर्मयोगी कारखान्याची माहिती काय आहे, निराभिमाची माहिती काय आहे, त्याचं कर्ज किती आहे, इंदापुरात पण बँक कशी आहे. विरोधक तर चांगलंच सांगणार आमच्याबद्दल तिथं त्यांना. आणि प्रत्येक वेळेस ते आल्यानंतर तुम्ही त्यांची आत्तापर्यंतची सगळी भाषणं काढून बघा अजितदादांची. काय असं मी तुमचं घोडं मारलंय सांगा मग तुम्ही, का माझ्याबद्दल एवढा द्वेष का अजितदादांना? म्हणजे आम्हाला पण इथं राजकीय विरोधक आहेत, नाही असं नाही. म्हणजे पवारसाहेबच्या विरोधात सुद्धा आम्ही होतो मागं, आमचे काका पण होते. पण कधी पवारसाहेबांनी सुद्धा असला कधी राजकीय द्वेष विरोधात असताना काय, आता तर आम्ही बरोबरच आहे. आता सुप्रियाताईंच्या पण काय निवडणुकीला आम्ही त्यांच्याबरोबर नव्हतो, पण त्यांनी पण कधी असा राजकीय द्वेष केला नाही सांगतो. पण ह्यांच्या बाबतीत माझ्याबद्दल म्हणजे मी त्यांना भेटल्यावर सुद्धा विचारणार आहे त्यांना मी, हा की बाबा तुमचा काय नेमका, म्हणजे माझ्याबद्दल काय प्रॉब्लेम, बरं आम्ही काय अशी काय वाईट माणसं आहे का? मग का इथं आल्यानंतर ही तुमचे राजकारणामध्ये लोकांचे हे सगळे लोक सांगत असतात काय पण, आम्हाला पण लोक सांगतात. आपण आकलन केलं पाहिजे ते खरं किती आणि खोटं किती. हां, सत्यता असेल आम्ही मान्य करू. आम्ही सांगतो कर्मयोगी साखर कारखाना आम्हाला राजआश्रय नसल्यामुळं, बँकेने अडवल्यामुळं आमची आर्थिक कोंडी झाली आणि आता आमची आर्थिक कोंडी झाली तर आम्हाला कारखाना चालवणं अवघड व्हायला लागलं आणि एवढ्या मोठ्या 25,000 शेतकऱ्यांना आम्ही नाही कसं देणार. म्हणून आम्ही निर्णय घेतला की बाबा आपण हा कारखाना कोणतं चालवायला देऊ, पण सहकारात, विक्री नाही, लीज नाही, भाडे तत्वावर नाही. आम्ही लोकांना सांगतो, हे लोकांनी ॲक्सेप्ट केलं. तुम्ही जाऊन बघा आता ह्या सगळ्या परिसरामधला एक टिपरूसुद्धा ऊस कुठं जात नाही. म्हणजे लोकांना 25,000 लोकांना निर्णय पटला ना माझा. बरं मी पारदर्शीपणाने निर्णय केला, बरं ह्याला सरकारच मान्यता देणार आहे, हर्षवर्धन पाटील नाही मान्यता देणार. वार्षिक साधारण सभेला मान्यता मिळाली, संचालक मंडळाला मान्यता मिळाली, कारखाने सुरू झाले, 1.5 लाख टनाचं गाळप झालं. काय हे चुकीचं काय ह्याच्यात सांगतो काय ह्या? तर मला असं वाटतं की ह्या गोष्टी समजून घ्याव्यात त्यांनी अगोदर. आणि त्यांना जर काही शंका वाटली, म्हणजे ते जसे स्पष्ट बोलतात, आम्ही पण स्पष्ट बोलतो, पण आम्ही भाषणात फार बोलत नाही. आम्ही म्हणजे टोकाची भूमिका घेऊन कधी बोलत नाही, कारण आमच्यावरचे संस्कार वेगळे आहेत. आम्ही एका वेगळ्या चळवळीत सुसंस्कृतपणामध्ये वाढलेले आम्ही कार्यकर्ते आहोत आणि थोडंसं आपल्यामध्ये तो कल्चरनेस आहे. मी पण इंग्लिश मिडियममध्ये शिकलो आहे, लॉ ग्रॅज्युएट झालो आहे. मी आता MBA इन मार्केटिंग फायनान्स पण मी केलेलं आहे. मी एका युनिव्हर्सिटीचा चान्सलर आहे. त्यामुळे आपली पण एक प्रतिमा आहे ना.
आम्ही कधी असे खालच्या लेवलला भाषा करत नाही. त्यामुळे त्यांनी माझं एकच त्यांना सल्ला आहे, अर्थात महाराष्ट्रामध्ये ती एकमेव असं नेतृत्व आहे की ते कुणाबद्दल कुठेही जाऊन कधी काही बोलू शकतात. हा अधिकार त्यांना आहेच लोकशाहीमध्ये. फक्त आमच्याबद्दल बोलताना माहिती घेऊन बोलावं. आमचं चुकीचं असेल ते तुम्ही बोला, त्याचं उत्तर आम्ही देऊ. पण काही नसताना विषय नगरपालिकेच्या निवडणुकीचा टार्गेट कोण तर हर्षवर्धन पाटील. तुम्ही 46 मिनटं भाषण केलं आणि त्यातले 27 मिनटं माझ्यावरच. लोकांना कळतं ना ते काय, ह्या असं काही लोकांना कळत नाही. तर एवढा सल्ला आहे आमचा. पण त्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि ते असंच राहावं अशी पण माझी अपेक्षा आहे. उद्या गुलाल उधळणार. आता ती जनता ठरवल, पण होईल, काही अडचण वाटत नाही मला. खूप खूप धन्यवाद. तरी होते हर्षवर्धन पाटील. नगरपालिकेच्या निमित्तानं आपण त्यांच्याशी बोलत होतो. खरं तर काही दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा झाली आणि त्यांच्या टीकेला हर्षवर्धन पाटील यांनी उत्तर दिले आहे. यातून अर्थ काय काढायचा आहे प्रेक्षकांनी ठरवायचे. कॅमेरा पर्सन अमोल गवाळेसह जयदीप भगत, एबीपी माझा, इंदापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.